मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांची तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4
फाईव्ह, अंगठे हात घ्या, मूठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1, 2, 3, 4, 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता डावा हात खालून घ्या. डाव्या हाताचं कोपर खाली असेल, उजव्या हाताचं कोपर वर. आता डाव्या हाताचं कोपर वर घ्या, उजव्या हाताचं कोपर खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हात काढून घ्या. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. श्वास आत घेत सरळ. आता यानंतर कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात कानाला चिटकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. आता डावा हात खाली घ्या, उजवा हात वर. श्वास सोडत डावीकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर श्वास सोडत उजवीकडून पाठीमागं वळायचा आहे. डावा हात कानाला चिटकून. श्वास आत घेत हात जमिनीवरती ठेवा. आता उजवा हात कानाला चिटकून डावीकडून पाठीमागं. 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमाग, श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. आता टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. आत पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळं आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे आहेत. हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने ठेवायचे आहेत. आता श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या हाताच्या तळव्याला चिटकवायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या हाताच्या तळव्याला. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या. डावा हात कोपऱ्यामध्ये वाकवायचा आहे. आता श्वास सोडत उजवा पाय डाव्या पायापासून बाजूला घ्यायचा आहे. डावा हात कानाला चिटकून उजवीकडे वाकायचा आहे. पुन्हा पूर्व स्थितीमध्ये 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12. पाय जवळ घ्या. आता डावा हात कमरेवरती, उजवा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. अंगठे आत घ्या, मूठ बंद करा. आता श्वास आत घेत पाय पाठीमाग घ्यायचा, श्वास सोडत समोर. श्वास आत घेत दुसरा पाय पाठीमागे घ्यायचा आहे, श्वास आत घेत सरळ. सोबत हातांमध्ये पण अंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हाताची बोट डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. श्वास सोडत डाव्या पायाचा गुडघा उजव्या हाताच्या कोपऱ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत पाय खाली, श्वास सोडत उजव्या पायाचा गुडघा डाव्या हाताच्या कोपऱ्याला, श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील आणि मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. आसन.
श्वासात घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं. भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासात घे डावा पाय समोर, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पादहस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे. भुजंगासन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पादहस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रैम भानवे नमः. ओम ह्रौम खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्राम अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 7,
8, 9, 10, 11, 12. 7 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या.
उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत.
शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या, मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत, हातांचे तळवे जमिनीला टेकवा. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात कानाला चिटकून वर घ्यायचे आहेत. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हात पायाच्या बाजूला घेऊन जायचे आहेत. श्वास आत घेत पाय खाली, हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, डावा पाय सरळ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही पाय सरळ वर करायचे आहेत. हाताची बोट एकमेकात गुंतवायचे, दोन्ही हात वर घ्या. आता श्वास सोडत पायामध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही हात पायांच्या मध्ये. पुन्हा श्वास आत घेत पाय जवळ, हात वर. श्वास सोडत पायामध्ये अंतर, दोन्ही हात पायांच्या मध्ये. पुन्हा श्वास आत घेत हात वर, पाय जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. आता श्वास सोडत सावकाशपणे दोन्ही पाय उजव्या साईडला, नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय वर घ्या, श्वास सोडत सावकाशपणे दोन्ही पाय डाव्या साईडला, नजर उजव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय वर, श्वास सोडत सावकाशपणे पाय उजव्या साईडला, नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय वर उचलायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या साईडला, नजर उजव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय वर, श्वास सोडत दोन्ही पाय उजव्या साईडला, नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय वर, श्वास सोडत पाय डाव्या साईडला, नजर उजव्या हाताकडं.
श्वास आत घेत पाय वर घ्या, सावकाशपणे पूर्व स्थितीमध्ये परत या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती, दोन्ही पाय जवळ घ्या. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे, श्वास सोडत पाय खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आता उजवा पाय सरळ करा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे, डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, एवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे गुडघ्यांचे आणि मांड्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, पोटावरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, हात वर उचलायचे आहेत. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही हात समोर घ्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती टेकवायचे आहेत, दोन्ही मांड्यांच्या बाजूला. पायामध्ये आता अंतर घ्या. श्वास आत घेत सावकाशपणे दोन्ही पाय वर उचलण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते, बद्धकोष्ठता ऍसिडिटी दूर होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास आत घेत डावा पाय उजव्या पायापासून लांब घ्यायचा आहे. श्वास सोडत पाय जवळ. श्वास आत घेत उजवा पाय डाव्या पायापासून लांब, श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली. श्वास आत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकून डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. श्वास आत घ्या, श्वास सोडत
डाव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती, श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता उजवा पाय खाली घ्या, डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर वज्रासनामधला एक प्रकार करायचा आहे. ज्यांना गुडघेदुखीची समस्या आहे त्यांनी वज्रासन करू नका. आता जे आसनं केली आपण त्यांचे रिपिटेशन करू शकता. बाकीच्यांनी वज्रासनामध्ये यायचं आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. आता गुडघ्यावरती या, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात दोन्ही पायांच्या टाचेवरती. पुन्हा हात वर घ्यायचे आहेत. श्वास आत घेत हात टाचेवरती, श्वास सोडत हात वर, श्वास आत घेत हात टाचेवरती. 1, 2, 3, 4, 5. टाचेवरती या, मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. आता यामधून मंडूकासन करायचं आहे. अंगठे आत घ्या, मोठ बंद करा, दोन्ही हात पोटावरती ठेवायचे आहेत. मोठा श्वास आत घ्या, श्वास सोडत समोर वाकायचं आहे, नजर समोर. सामान्य श्वसन चालू. दहा सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास आत घेत वर या. आता श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. श्वास आत घेत वर या, पूर्व स्थितीमध्ये परत या. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस, इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, 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 श्वास आत घ्या, श्वास बाहेर,
आता याचाच आणखीन एक प्रकार, श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर, एका सेकंदाला एक धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठी कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाच्या अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, अ च्या उच्चारामुळे पोटा संबंधित विकार दूर होतात.
ऊच्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि मच्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतो निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं दर्शन करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.